जय भीम. मी प्राध्यापिका गौरी तिरमारे. प्राध्यापक अरुण कांबळे फॅनपेजवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्राध्यापक अरुण कांबळे फॅनपेजच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा एक नवीन उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. या उपक्रमाचा पहिला भाग, या पहिल्या भागामध्ये आपण रमेश साळवे यांना आमंत्रित केलेलं आहे. वसुंधरा बायोग्रीन प्रायव्हेट लिमिटेडचे ते संचालक आहेत. आंबेडकरी चळवळीतील ते महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. आज आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय या विषयावर त्यांच्याशी संवाद साधतो आहोत. जय भीम मित्रांनो, अरुण कांबळे फॅन पेजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजचा विषय आहे कोरोनाच्या संकटाच्या काळात पुन्हा नव्याने उभारी घेऊन आपण नवीन आत्मनिर्भर कसे होऊ शकतो, नवीन व्यवसायाच्या संधी आपल्यासमोर कशा आहेत आणि या संपूर्ण कार्यकालामध्ये आपण दीर्घकालीन जे उद्योग आहेत त्या उद्योगांच्या बाबत आपण आज विचार करायला हवा. या पेजच्या माध्यमातून मी आपणा सर्वांशी हा संवाद यासाठी साधू इच्छितोय की मुंबईसारख्या शहरामध्ये राहणाऱ्या आमच्या सर्व मित्रांना आता भविष्यकाळात या सर्व व्यवसायाकडे जाणून बुजून का होईना वळावं लागेल. याचं कारण असं आहे की तंत्रज्ञानापेक्षाही आत्ता शेती आणि शेतीपूरक व्यवसायालाच अत्यंत चांगला काळ येणार आहे. म्हणून आजचा आपला हा विषय या निमित्ताने अरुण कांबळे पेज यावरती आपण नमूद करत आहोत. जय भीम मित्रांनो, वसुंधरा बायोग्रीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक या नात्याने मी आपणासमोर आज हा व्हिडिओ सादर करीत आहे. खरं तर वसुंधरा बायोग्रीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मी संचालक जरी असलो तरी या पाठीमागे शेतकरी हा मुख्य घटक आहे आणि शेतकऱ्याला शेताच्या मालाची रक्कम मिळावी आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावा म्हणून या कंपनीची निर्मिती झाली. वसुंधरा बायोग्रीन अर्थात शेतीशी संबंधित असलेल्या शेती आणि शेतीपूरक या व्यवसायाच्या साठी या कंपनीचा मुख्य हेतू आहे. आज महाराष्ट्रात किंवा एकूण भारतामध्ये शेतकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत जेव्हा आपण नीट विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की शेतीचा संबंध हा लोकसंख्येशी आहे आणि लोकसंख्येचा संबंध हा शेतीशी आहे. याचाच अर्थ असा की वारेमाप वाढणारी लोकसंख्या आणि ह्या लोकसंख्येच्या आधारावर उत्पन्नाची साधने कमी होणे हा शेतीच्या कमतरतेचा किंवा शेती उत्पादनातील घट होण्याचं मुख्य कारण आहे. वारेमाप लोकसंख्या झाल्यामुळे महाराष्ट्रातीलच जर आपण उदाहरण घेतलं तर आज महाराष्ट्रातील लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार ही साधारण 11 ते 11.5 कोटी आहे. आज 2020 मध्ये आपण जेव्हा शेती या विषयावरती चर्चा करतो तेव्हा आपणाला अजून एक बाब लक्षात येते की महाराष्ट्रात 2% जर आपण हा आकडा पुन्हा वाढीचा धरला तर ही संख्या साधारण 12 कोटीपर्यंत जाऊन पोहोचते. मात्र या संपूर्ण संख्येमध्ये महाराष्ट्रातील सातबारा धारक शेतकऱ्यांची संख्या ही 1,08,00,000च्या आसपास आहे. साधारण हा शासनाच्या किंवा महसूल खात्याच्या आकडेवारीनुसारचा आकडा आहे. मात्र 1,08,00,000 सातबारा धारक असेल तर या 1,08,00,000 सातबारा धारकांपैकी 90% शेतकरी हा अल्पभूधारक आहे, ज्याची शेती 1 एकर पासून तर 5 एकर पर्यंत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ही साधारण 70 ते 90% आसपास आहे. मग जर
इतकी कमी प्रमाणात जर शेती असेल तर आणि शेती उत्पादनावरती जगणारी कुटुंब संख्या ही जर मोठ्या प्रमाणात असेल, मग मात्र शेतीमधनं मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा आणि शेतीचा तोट्याचा संबंध येतो, असं सकृत दर्शनी तरी दिसते. मग जर आपण पाठीमागे थोडे जाऊन जर बघितलं तर भारत स्वतंत्र होण्यापूर्वीची स्थिती किंवा त्याच्या अगोदरचा काळ आणि स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ, या काळामध्ये सुद्धा भारतातल्या शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीनेच पिके घेण्याची पद्धत होती. 1964 मध्ये जेव्हा पहिल्यांदा नेहरूंच्या निधनानंतर भारतामध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, त्यावेळेस भारताला अक्षरशः अमेरिकेकडे याचना करावी लागली होती. आणि ह्या याचनेमध्ये अमेरिकेने स्वतःचं हित साधण्यासाठी भारताला अक्षरशः लाल गहू दिला गेला होता. जुन्या काळातली मंडळी आजही त्याचे दाखले देतात की हा गहू खरं तर जनावरांना खाऊ घालण्याचा होता, परंतु भारतात असलेली अन्न टंचाई यामुळे या गव्हाची खरं तर निकृष्टता खूप होती. मात्र जेव्हा जय जवान जय किसानचा नारा भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी दिला आणि 1 दिवसाचा उपवास करावा असं आवाहन केलं, त्यावेळेस भारतात एक क्रांती झाली, ज्याला आपण हरित क्रांती म्हणतो. या हरित क्रांतीने भारतामध्ये गहू आणि तांदूळ याचं वारेमाप पीक आलं आणि तांदूळ आणि गहू यामध्ये जे संशोधन झालं, या संशोधनातनं एक बाब लक्षात आली की भारत हा साधारण 64, 65 आणि 66 ह्या अगदी 2च वर्षामध्ये स्वावलंबनाकडे झुकलेला होता. ज्या पद्धतीने स्वावलंबनाकडे झुकत होता, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होत होते, शेतीमध्ये पारंपरिकता जाऊन जनावरांच्या पेक्षाही ट्रॅक्टर असेल किंवा इतर जी आधुनिक साधनं आहेत, या साधनांचा उपयोग शेती करण्याकडे झाला आणि उत्पादन अधिक वाढीस लागलं. तरी देखील 2020 मध्ये आपण हेच चित्र बघतो की शेतकरी हा आत्महत्या करतोय. मग याची कारणंही आपल्याला जाणून थोडीशी घ्यावी लागतील. मुंबई आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये नेमकी परिस्थिती काय? मध्य प्रदेशला लागून असलेलं आणि महाराष्ट्रातला सर्वात शेवटचा भाग म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरचा हा संपूर्ण वर्ध्यापर्यंतच्या बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाचं उत्पादन घेतलं जातं, कारण या परिसरामध्ये पावसाचं किंवा पर्जन्यमान अधिक आहे. अगदी त्याच्या उलट अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली या संपूर्ण परिसरामध्ये किंवा वर्ध्याचा पश्चिमेकडचा भाग या ठिकाणी संत्रा आणि मोसंबीच्या बागा होतात. परंतु या सर्व ठिकाणी पाण्याची क्षमता देण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये नाही, कारण ही सर्व पिके कोरडवाहू आहेत. पर्जन्यमान हे शेवटी वरतून पडणाऱ्या पाण्यावरतीच जर शेतकरी अवलंबून असणे तर 100% शेती ही तोट्याची होते, हेही निदर्शनास आले. त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये खरं तर निसर्गानेच त्यांच्यावर कृपा केली. मात्र कोरडवाहू जमिनीमध्ये येणारे पिके ही कोणती आहेत तर मराठवाड्यामध्ये कमी पाण्यावरची पिके म्हणजे ज्वारी आणि संपूर्ण डाळींचं उत्पादन. अगदी नांदेडच्या शेवटच्या भागापर्यंत जर आपण विचार केला, जिकडे तेलंगणा आणि आंध्राची संपर्क येतो, या संपूर्ण पट्ट्यामध्ये गोदावरीच्या खोऱ्याचं पाणी पोहोचतं आणि तो भाग सुपीक आहे, जो पुढे धर्माबाद पासून हैदराबाद पर्यंत पोहोचला जातो. नाशिक उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर आलो तर नाशिक सारख्या उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पिके घेतली जातात ती गहू, तांदूळ ह्या बेल्टमधली कडधान्यामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आज मुंबई सारख्या मोठ्या शहराला जर भाजीपाला दिला जात असेल तर तो नाशिक आणि पुणे या 2 मोठ्या शहरांमधून दिला जातो. मग जर अशी एकूण महाराष्ट्राची परिस्थिती आहे तर या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये आपण नेमके कुठे आहोत? 2020 मध्ये आज कोरोनाचं मोठं संकट आहे आणि या संकटावरती देशच काय जग सुद्धा आता थकलंय. आणि सर्वप्रथम आपल्याला ज्याला आपण सुपर पॉवर म्हणतो त्या अमेरिकेची सुद्धा आता नाड्या वळल्यात. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली जी स्थिती आहे ती भारतातली आहे आणि भारतातली जी स्थिती आहे ती जगातली आहे. मात्र अमेरिका हा संपन्न देश आहे आणि अमेरिकेतली लोकसंख्या आणि भारतातली लोकसंख्या, अमेरिकेचं क्षेत्रफळ आणि भारताचं क्षेत्रफळ
यामध्येही फरक आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण मिडल ईस्टचा जर विचार केला तर या मिडल ईस्टमध्ये सुद्धा साधारण अवस्था तशीच आहे. कोरडवाहू जमिनीकडे त्यांचा कल आहे, मात्र शेती उत्पादन हे ह्या ठिकाणी कमी आहे. आज भारतामध्ये असलेल्या एकूण शेतजमिनींचा जर विचार केला तर ऊस हे जास्त पाणी घेणारं पीक आहे. म्हणून महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुण्याचा काही भाग आणि नाशिकचाही काही भाग आणि नागपूर सोडून पुढल्या पट्ट्यामध्ये ऊसाच्या पिकाचे वारेमाप पीक घेतले जाते. एका बाजूला पर्जन्यमान कमी होत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांचा ओढा हा कमी क्षेत्र असल्यामुळे नगदी पीक देणाऱ्या ऊसाकडे सर्व शेतकऱ्यांचा कल आहे. मग जर अशी स्थिती असेल आणि आता कोरोनाचं संकट आहे, तर या कोरोनाच्या संकटाने मात्र माणसांना आता नीट विचार करायला लावले. तंत्रज्ञानाने माणूस प्रगत झाला हेही सत्य आहे, परंतु तंत्रज्ञानाने जितक्या सुविधा, भौतिक सुख माणसासमोर वाढून ठेवलं, त्या भौतिक सुखाला आज कोरोनात माणसं दुरावताना दिसत आहेत. आज तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी माणसांनी स्वीकारल्यात, परंतु जर पोटाची भूक भागवता येत नसेल आणि जर अन्न पाण्या वाचून जर माणसं तडफडून मरत असतील तर ही या देशासाठी शरमेची बाब आहे. आणि जो पोशिंदा आहे, जो शेतकरी आहे, ते शेतकऱ्याच्या बाबत नीट विचार करावा लागेल. प्रत्येक वेळेस आपण शेतकऱ्याच्या उत्पादनाबाबत विचार करतो, शासनाच्या पातळीवरती विचार करतो. आज MS स्वामीनाथन सारख्या माणसाची सुद्धा भारताला गरज आहे आणि शेतकऱ्याचं दुप्पट उत्पन्न व्हावं यासाठी प्रयत्न केला जातो. मग शासनाच्या पातळीवरती नेमके प्रयत्न काय आहेत? शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी अनुदानाची योजना जाहीर करणे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हमी भावाची योजना जाहीर करणे, त्यासाठी बाजारपेठा निर्माण करणे. मात्र हे सर्व होत असतानाही शेतकरी हा पिछाडीवरच आहे. शेतकऱ्याचं जसं आरोग्य महत्वाचं आहे तसंच शेतकरी हा सदने व्हायला हवा अशा वल्गना आपण मात्र करतो. मात्र या स्थितीमध्ये आता महाराष्ट्रातला शेतकरी हातघाईला आलेला आहे. आज जर 2020 मध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण विचार करतोय तर नाशिक सारख्या सर्वात जास्त पीक घेणाऱ्या जिल्ह्यामध्ये कांद्याचा भाव हा पडलेला आहे. कांद्याला आता भाव नाही. ही स्थिती जर असेल तर या स्थितीवरती आपल्या सर्वांनी विचार करावा लागेल. नगदी पीक घेण्याकडे आणि कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला खरं तर भौगोलिक जितके कारणे आहेत तितकेच कारणे ही आर्थिक सुद्धा आहेत. मग नेमके कुठले आहेत? आपण आरोग्याचं संकट ज्या पद्धतीने कोरोनामध्ये बघतोय, तर या कोरोनाच्या काळामध्ये 2 महत्वाच्या बाबी किंवा 2 संकटावरती सरकारला मात करावी लागते, तशीच कुटुंबांना सुद्धा करावी लागते. कोरोनाचे संकट म्हणजे आरोग्याशी संबंध आणि दुसरं संकट म्हणजे मुंबई सारख्या शहरामधून जेव्हा मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजुरांचा ओढा आपल्या गावाकडे जात होता, त्यांची लोंढेचे लोंढे जेव्हा गावाकडे जात होती त्यावेळेस एक बाब लक्षात आलेली होती की ठिकठिकाणी माणसं दानशूर पद्धतीने त्यांना अन्न वाटप करत होती, ना की पैसे. याचाच अर्थ असा होतो की आरोग्य आणि धान्य पुरवठा या निकडीच्या बाबी आहेत आणि ह्या पुढल्या काळात सुद्धा माणसाला याच दिशेने घेऊन जातील. आरोग्य हे जितकं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे अन्नसाठाही महत्वाचा आहे. आज भारतात अन्नसाठ्याची कमतरता नाहीये, परंतु ज्या पद्धतीने संपूर्ण अन्नसाठ्याची व्यवस्था असायला हवी आणि या व्यवस्थेबाबत नेहमीच विरोधकाकडून असेल किंवा सत्ताधाऱ्यांकडून उडवाउडीची उत्तरं दिली जातात. मात्र ज्या शेतकऱ्यापर्यंत हा लाभ मिळायला हवा तोपर्यंत मिळत नाही आणि शेतकरी मात्र वंचित असतो. आज वसुंधराच्या या फॉरमच्या वतीनं मी आपण सर्वांना एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. प्रत्येक वेळेस आपल्या समोर एक समस्या असते, संकट येत असतात, संकट जात असतात, परंतु अर्थकारणाला कुठलंही संकट थांबवू शकत नाही. अर्थकारणाला कुठलेही राजकीय विचार थांबवू शकत नाही. तुम्ही डावे असाल, तुम्ही उजवे असाल, मात्र अर्थकारणाला कुठलाही विचार नाही. अर्थकारण ही वस्तुस्थितीला धरून काम करत आहे. मग जर अर्थकारण ही वस्तुस्थितीला धरून काम करत असेल तर अर्थकारणाचा विचार आता पुढल्या काळात होणं गरजेचं आहे. एकट्या मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या शहरांमधून जेव्हा लोंढेच्या लोंढे स्थलांतरित मजुरांचे गावाकडे निघाले त्यावेळेस
ही पोकळी आता दूर करावी असं प्रत्येक सरकारसमोर मोठं आव्हान आहे. याचाच अर्थ असा, कारखानदारीमध्ये काम करणारा जो वर्ग आहे तो वर्ग आता आपल्या गावाकडे निघून गेलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा इतकाच अहवाल दिला आहे की संकट नैसर्गिक येत असतात, तशी संकट ही नैसर्गिकरित्या नाव घेऊन साठवणुकीच्या नावाखाली असेल किंवा व्यापाऱ्यांकडून असेल किंवा सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे जिथे शेतकरी पिछाडीला जातो, या सर्व संकटावरती मात करायची जर असेल तर यामध्ये जो वंचित घटक आहे या घटकाची सर्वात मोठी हानी होते. आणि म्हणून वसुंधरा बायोग्राम प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने, या कंपनीच्या वतीने मी आपल्या सर्वांसमोर एक प्रस्ताव घेऊन येतोय. नेमकं काय प्रस्ताव आहे? खरं तर मुंबईसारख्या मित्रांसाठी किंवा मुंबईमध्ये ज्या लोकांना आता व्यवसाय करावा असं वाटतो त्यांच्यासाठी आम्ही ही योजना घेऊन येतोय. खरं तर ज्या ठिकाणी पीक आहे त्या ठिकाणी ते विकलं जात नाही, अशी मराठीत एक म्हण आहे. आणि जर ते विकलं जात नसेल तर ह्या विक्रीसाठी ज्या ठिकाणी लोकसंख्या अधिक आहे त्या लोकसंख्येच्या ठिकाणावरती माणसं आकृष्ट होतात. म्हणूनच आज अन्नधान्याच्या व्यवसायामध्ये जो वर्ग आपण प्रकर्षाने बघतो, ज्या वर्गाकडे लोक अभिमानाने सांगतात की हो आम्ही व्यापारात आहोत, त्या वर्गासोबतच आपल्याला जावं लागेल. म्हणून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य वारंवार आठवतं. हैदराबादच्या एका सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जो लढा आम्ही आर्थिक करत नाही, जोपर्यंत आम्हाला आर्थिक सत्ता मिळत नाही तोपर्यंत आपण केलेल्या राजकीय सामाजिक चळवळी ह्या शून्य असतील. कारण आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. बायोग्रीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मी मागे म्हटल्याप्रमाणे रोजगाराच्या संधी आत्ता जर शोधायच्या असेल आणि आपला रोजगार जर गेला असेल तर त्यासाठी आम्ही हा प्रस्ताव आपल्या समोर मांडत आहोत. खरं तर मुंबई पुण्यासारख्या किंवा ज्या शहरांचे 50 ते 60% शहरीकरण झालेले आहे, या ठिकाणी अनेक लोकांना आत्ता जो रोजगार मिळतोय हा रोजगार हा कुठल्या तरी कार्यालयात असेल, कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये असेल किंवा एखाद्या हॉटेलमध्ये असेल. या संपूर्ण कामाच्या प्रक्रियेमध्ये आपण जे काम करतो त्या कामाचा मोबदला आपल्याला खरोखरच चांगला मिळतो का, याचं उत्तर जर आपण मनाला विचारलं तर याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये जी लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतात, या सर्व सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असलेल्या माणसांना मिळणारं उत्पन्न आणि वाढती महागाई याचा जर आपण विचार केला तर कुटुंब चालवणं खरोखर अवघड झालेलं आहे. जे लोक आत्ता नोकरीत आहेत त्या लोकांना VRS सारख्या शासनाच्या मोठ्या स्कीममधून आता बाहेर पडावं लागतंय. प्रत्येक ठिकाणी खाजगीकरणाचा मार्ग अवलंबला जातोय. जर खाजगीकरणाचा मार्ग हा शासन अवलंबत असेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जावं लागत असेल तर आपल्याला एक विचार करावा लागेल. 1992 नंतर भारतामध्ये जसं लिबरलायझेशनचं उदारीकरणाचं वारं वाहू लागलं, या उदारीकरणाच्या वाऱ्यामुळे आपल्या समोर एकदम अर्थकारणातला बदल झाला आणि हा बदल सुरुवातीला खरं स्वीकारणं अवघड झालेलं होतं. मात्र जसजशी परिस्थिती बदलत गेली, आज 2020 मध्ये भारत आज सक्षम आहे. तरी देखील वेगवेगळी नैसर्गिक आरोग्याची संकटे येतात, यामध्ये पुन्हा अर्थव्यवस्था रसातळाला जाते, पुन्हा माणूस उभा राहतो. जोपर्यंत नवनिर्माण आपण करत नाही, एखादी साचलेली किंवा परंपरा असलेली वस्तू जोपर्यंत गाठली जात नाही तोपर्यंत नवीन उभं राहणार नाही, नवनिर्माण होणार नाही. त्यासाठीच वसुंधरा आज विचार करत आहे की आम्हाला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आम्हालाच पहिल्यांदा विचार करावा लागेल. करार शेती हा या पाठीमागचा वसुंधरा बायोग्रीनचा एक प्रोजेक्ट आहे. नेमकं काय आहे या प्रोजेक्टमध्ये? नाशिक असेल, शेजारचं पालघर असेल, ठाणे जिल्हा असेल किंवा नाशिकच्याच परिसरामध्ये वसुंधरा बायोग्रीननी आपल्या स्वतःच्या हिमतीवरती आत्ता 100
एकर गहू आणि 100 एकर तांदूळ भात पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कंपनीच्या वतीने जरी हा प्रकल्प असला, कंपनीच्या वतीने ही जरी करार पद्धतीची शेती असली, तरी यामध्ये फक्त कंपनी स्वतःच सहभागी करून नफा कमवू इच्छित नाही. यामध्ये आम्ही इतर सर्व समूह घटकांना, त्याचप्रमाणे जी बेरोजगार मंडळी असेल, या सर्व मंडळींना आपण या उपक्रमामध्ये सहभागी करून घेत आहोत. नेमकं काय आहे? वसुंधरा बायोग्रीन असं समजते की जसं शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाचा आणि त्याचा नफा मिळायला हवा, तसाच नफा जो बेरोजगार असेल, ज्याला या व्यवसायात यायचा आहे, त्याला सुद्धा त्याचा नफा सर्वप्रथम मिळायला हवा. मी या निमित्ताने एक बाब आपण सर्वच प्रकर्षाने निदर्शनास आणून देऊ इच्छितो की कंपनीच्या वतीने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं आपण खूप गोष्टी करू शकतो, परंतु या दोन गोष्टी प्रामुख्याने करण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की जर आपण या दोनच बाबीवरती जर पहिल्या वर्षात नीटपणे आपण जर काम करू शकलो तर काय होऊ शकते. 100 एकर शेती जर तांदूळ किंवा भात पीक घेण्याची असेल आणि 100 एकर जर गहू करण्याची असेल, तर कदाचित आपल्या म्हणण्याप्रमाणे मी हा प्रायोगिक पातळीवरचा प्रयोग समजतो, परंतु व्यवसायामध्ये प्रयोग हा शब्दच खरं तर चुकीचा आहे. मग करार शेती म्हणजे नेमकं तरी काय? करार शेतीमध्ये ज्या शेतकऱ्याकडे किंवा ज्यांच्याकडे शेतीचं क्षेत्र हे किमान 20 एकरपेक्षा जास्त आहे आणि जे पारंपरिक शेती न करता किंवा आधुनिक शेती न करता बऱ्याच काळापासून या जमिनी पडीत आहेत, अशा जमिनी आम्ही कंपनीच्या वतीने आता कसाईला घ्यायला सुरुवात केली. आणि या कसाईला घेण्यामध्ये आम्ही दोनच पिके घेणार आहोत, तांदूळ आणि गहू. ज्यांच्याकडे अशा जमिनी आहेत अशा सर्व मालकांबरोबर कंपनी करार करणार आणि हा करार केल्यानंतर कुठलंही पीक साधारण उभारी घ्यायला किंवा कापणीपर्यंत यायला किमान 4 महिन्याचा कालावधी लागतो. 3 महिने त्याला परिपक्व व्हायला आणि 1 महिने काढणीसाठी लागतो. आज नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये इगतपुरी असेल, दिंडोरी असेल किंवा पेठ, त्र्यंबक ह्या बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ होतो आणि गहू सुद्धा होतो. साधारण आता या प्रत्येक ठिकाणच्या जर गव्हाचं आणि तांदळाचं जर आपण उत्पन्न बघितलं तर एका एकरमध्ये आपण जर गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक आपली एका एकरसाठी असेल तर एका एकरला येणारा खर्च हा साधारण 30,000 रुपये गव्हासाठी आहे, ज्याच्यामध्ये वीज बिल असेल, ज्याच्यामध्ये पाण्याची सुविधा असेल, ज्याच्यामध्ये जो शेतकरी असेल, जो लाभधारक असेल, त्या शेतकऱ्याची किंवा त्या जमीन मालकाला आपण भाडेपट्टाही देतो आणि बी बियाणे असेल, खते औषधे असेल आणि त्यातनं आपण काढणीचा खर्च आणि गोडाऊन पर्यंत वाहतुकीचा खर्च, हे सर्व खर्च आपण ह्या 30,000 मध्ये काउंट करतो. आता एका एकरमध्ये आपण जर 30,000 रुपये खर्च केला तर आपल्याला असं गोष्ट लक्षात येते की जे उत्पन्न आपल्याला 3 महिन्यानंतर आपल्या हातात मिळणार आहे, हे उत्पन्न आपल्या हातामध्ये साधारण 20 पोती, एका पोत्याचं वजन जर 100 किलो असेल तर 2,000 किलो गहू आपल्या ताब्यात येतो. 2,000 किलो गहू जर आपल्या ताब्यात असेल तर आपण 2,000 किलो गव्हाचे मालक होतो. मार्केटमध्ये साधारण जर आपण नीटपणे विचार केला तर मुंबई आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरामध्ये कधीही गहू हा 20 रुपयाच्या खाली विकला जात नाही. मग एका बाजूला आपल्या मनात प्रश्न असेल की आम्ही 30,000 रुपये लावले आणि आम्हाला उत्पन्न मिळतंय मात्र 20 रुपयाच्या फरकाने, मग हा फरक हा तोट्यातला नाही का? परंतु जेव्हा आपण हे उत्पन्न शेतामध्ये निर्माण करतो आणि शेतामध्ये याचा भाव ठरवला जातो तेव्हा तो 20 रुपये असतो आणि जेव्हा तो मार्केटला जातो तेव्हा तो पर केजी किंवा प्रत्येक किलो पाठीमागे 30 रुपये किंवा 25 रुपये या दोघांच्या मध्ये असतो. म्हणजेच प्रत्येक किलो पाठीमागे आपणाला 5 किंवा 4 रुपये नीट नफा मिळवण्याचं या पाठीमागचं सूत्र आहे. अगदी याच पद्धतीने भात या पिकाबाबत आपण विचार केला
तर भाताला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आणि तांदळाचं उत्पन्न एका एकरमध्ये आपल्यासमोर जरी 20 पोती येणार असेल तरीही 20 पोती याचा अर्थ पूर्ण तांदूळ नसून त्यामध्ये तूस, ज्याला तांदळाला वरती आवरण असतं, हे आवरणासह याचं वजन केलं जातं आणि जेव्हा याचं वजन करून याची किंमत ठरवली जाते तेव्हा ही किंमत आणि राईस मिलमध्ये जेव्हा तांदळाची निर्मिती होते किंवा तूस बाजूला करून तांदूळ प्रत्यक्ष आपल्या हातात पडतो, जो खाण्यालायक असतो, या तांदळाची किंमत आज मार्केटमध्ये कधीही 40 रुपयाच्या खाली नसते. उत्पादन आपणाला 40 रुपये मिळते आणि याच्यावरती होणारा खर्च हा 20 रुपये आहे. याचाच अर्थ आपल्यासमोर एक बाब लक्षात येते की जो खर्च आपण करणार आहोत त्याच्या दुपटीने उत्पन्न या ठिकाणी येतं. मात्र मी पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट निदर्शनास दिली होती की ही बाब जे क्षेत्र जास्त मोठ्या प्रमाणात आहे, किमान 10 एकरपेक्षा अधिक असेल, 20 एकर, 30 एकर, 100 एकर पर्यंत, त्याच ठिकाणी हा नफा मिळू शकेल. मात्र जर आपण विचार केला की 1 आणि 2 एकर, 5 एकर माझ्याकडे शेती आहे आणि मी त्याच्यात गुंतवणूक केली आणि मला नफा मिळाला, तर ही गोष्ट खोटी. याचं कारण असं आहे की कमी क्षेत्र, उत्पन्न मिळणारे मर्यादा आणि यामध्ये विक्रीतून मिळणारा पैसा याचा ताळमेळ बसत नाही, म्हणून आपण याबाबत विचार करतो. तिसरा जो प्रमुख घटक आहे तो म्हणजे डाळी. नाशिक, मुंबई किंवा आपल्या संपूर्ण परिसरात डाळीचं उत्पन्न होत नाही. मग मराठवाड्यासारख्या परिसरामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर असेल किंवा चणा डाळ, या सर्व डाळींचं उत्पन्न मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतं. या ठिकाणी या डाळींचं जर आपण नीट व्यवस्थापन केलं, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांना विश्वासात घेऊन जर आपण 100 एकर क्षेत्रावरती जर डाळीचं उत्पादन घेतलं आणि आहे ती डाळ आपण आपल्या कंपनीच्या ताब्यात घेतली आणि याचं मार्केटिंग आपण करू शकलो, दाल मिलमध्ये नेऊन त्याच्यावर प्रोसेस करू शकलो, तर हे उत्पन्न आपल्याला निश्चितपणे 15 ते 20 रुपये एका किलो पाठीमागं मिळू शकेल असा माझा स्वतःचा विश्वास आहे. मग आपण या सर्वांना नेमकं करायचं काय? आपल्या सर्वांना एक बाब अशी आहे की ज्या मुंबईतल्या मित्रांसाठी मी आता हा व्हिडिओ बनवतोय, त्या सर्व मित्रांना वसुंधरा बायोग्रीन बरोबर आम्ही सहकार्याच्या भूमिकेतनं आवाहन करतोय की आपण एकत्र येऊन शेती करूया आणि कडधान्याचा व्यापार करूया. यामधनं रोजगार तर 100% उभा राहणार आहे. काय काय रोजगार उपलब्ध होऊ शकेल? मुंबईसारख्या शहरामध्ये आपण स्वतःचे आउटलेट करू शकतो, आपण रिटेल मार्केटिंग करू शकतो, आपण पॅकिंगमध्ये आपला स्वतःचा माल देऊ शकतो, याची चेन आपण देऊ शकतो. एकट्या मुंबईचा जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला आणि मुंबईच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर साधारण 2 कोटीपर्यंतची लोकसंख्या एकट्या मुंबईत आहे. मुंबईचा साऊथ मुंबईचा जो परिसर आहे, दादरपासून कुलाब्यापर्यंतचा, अतिश्रीमंतांची वस्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला दादरपेक्षा खाली मध्य रेल्वेचं जर आपण नीट परिसर लक्षात घेतला तर कुर्लापासून तर ठाणेपर्यंत या सर्व बेल्टमध्ये जो कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. अगदी उपनगराकडे जर विचार केला, बांद्र्यापासून तर वसई विरारपर्यंत या उपनगरांमध्ये भारताच्या टोकापासून मजुरी करण्यासाठी आलेला जो मजूर आहे, यांच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहे. मग या सर्व वस्त्यांमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला याचं नीट मार्केटिंग करावं लागेल. यासाठी वसुंधरा बायोग्रीन मार्केटिंगसाठी आपल्याला याचा नीट नफा मिळावा यासाठी 100% प्रयत्न करेल. परंतु हा प्रयत्न फक्त आमच्या बाजून नसावा तर आपल्या बाजूने असायला हवा. मग यामध्ये आपली स्वतःची गुंतवणूक असायला हवी, कारण व्यवसाय म्हटला की त्यामध्ये गुंतवणूक आली. व्यवसाय म्हटला की तोटा आणि नफ्याचं गणितही आखायला हवं. जोपर्यंत आपण जोखीम घेणार नाही तोपर्यंत धंदा होत नाही. जोखमीच्या धंद्यामध्ये लोक सहसा पडत नाही असा इतिहास आहे. मात्र कडधान्याच्या व्यवसायामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये जर आपण विचार केला तर आपणास एक बाब प्रकर्षाने जाणवते, ती अशी की भाव हा कमी होत नाही तर भाव हा दरवर्षी 2-3% वाढत जातो. कालपर्यंत विचार केला की काल जर 10 रुपये एखादी बाब असेल, तांदूळ किंवा गहू असेल,
तर ती निश्चित पुढल्या वर्षी 12 रुपये 14 रुपये झालेली असेल. गेल्या 50-60 वर्षामध्ये अन्नधान्याची किमती ह्या वाढत जात आहेत, कमी होत नाही. म्हणून असाच व्यवसाय असायला हवा की जो कुठल्याही पद्धतीने नाशवंत नसणार आहे, मात्र तो टिकाऊ असेल आणि उत्पादन अधिक देईल. यामध्ये मुंबईच्या जर नीट झोपडपट्ट्यांचा विचार आपण केला तर मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यामध्ये मनुष्य वस्ती राहते. यामध्ये आपण खरं तर हा झोपडपट्ट्यामध्ये राहणारा वर्ग हा मध्यमवर्गीय आहे, हा फ्लॅट घेऊ शकतो, परंतु जागेचा अभाव आहे. मुंबई ही आकाशाकडे वाढताना दिसते, मुंबई ही जमिनीवर वाढताना दिसत नाही. मग झोपडपट्ट्यांचं आयुष्य कुणालाच नको आहे, परंतु हा वर्ग आपण आकर्षित करू शकतो. या वर्गाला मार्केटपेक्षा आपण 1 रुपया 2 रुपयांनी कमी भावाने जर घरपोच सेवा आपण देऊ शकलो तर कदाचित या वर्गाची मोठी संख्या आहे. एकट्या मुंबईमध्ये जी संख्या आपण विचार करतोय ही संख्या 1 ते 1.25 कोटीच्या आसपास साधारण स्लम आणि या मध्यम वर्गात किंवा शासनाच्या वेगवेगळ्या निवास संकुलामध्ये असते. हा वर्ग जर आपण किमान आपल्या डोळ्यासमोर ठेवला, त्याला जर केंद्रीभूत केलं तर हा वर्ग आपला ग्राहक बनू शकेल. यासाठी आपणाला एकत्र येऊन काम करावं लागेल. आम्ही आमच्या वतीने 100% आपणासाठी मार्केटिंगची व्यवस्था करू शकतो, आपणासाठी गुंतवणुकीची व्यवस्थेची प्रयत्न करू शकतो, परंतु यामध्ये आपलं सहकार्य महत्वाचं आहे. कारण रोजगार हा सर्वांना हवा आहे, व्यापार हा सर्वांना हवा आहे. आणि व्यापार म्हटलं की पैसा आला, गुंतवणूक झाली, आणि ही गुंतवणूक आपण आपल्या पद्धतीने करू शकता. मी वसुंधरा बायोग्रीनच्या कंपनीच्या संचालक या नात्याने आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आपण जोपर्यंत गुंतवणुकीचं मानसिकता तयार करत नाही तोपर्यंत व्यापार होऊ शकत नाही. आणि जर व्यापार करायचा असेल तर आपल्याला गुंतवणूक ही महत्वाची आहे. आम्ही आपणाला आज सांगू इच्छितो आणि आश्वस्त करू इच्छितो की आमच्याकडे झालेल्या गुंतवणुकीत आणि झालेल्या नफ्याला खर्च वजा जाता आपणाला आम्ही 60% रक्कम देऊ इच्छितो. 40% वसुंधरा बायोग्रीन आपल्या सर्व कामगार असतील, वाहतुकीची साधनं असतील, बी बियाणं असतील किंवा इतर बाबी ज्या शेतीसाठी गरजेच्या असतात यासाठी खर्च करू. आम्ही आमच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला, आमचा जो सहकारी आहे या सहकार्याला आमच्यापेक्षा जास्त नफा पहिल्यांदा मिळवायला हवा अशी मानसिकता घेऊन काम करू इच्छितो. यासाठी याबाबतचे ब्रोशर, याबाबतची माहिती, याबाबत आपणाला जर अधिक माहिती मिळवायची असेल तर आपण संपर्क करूया आणि वसुंधरा बायोग्रीनच्या करार शेती या उपक्रमात आपला सहभाग असेल आणि यामधून आपण आपला रोजगार उपलब्ध करू शकतो, रोजगाराच्या संधी आपण निर्माण करू शकतो. मी आज वसुंधरा बायोग्रीनचा संचालक या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की करार शेतीच्या माध्यमातून साधारण 2021च्या शेवट्यापर्यंत आम्ही 1000 लोकांना रोजगार देऊ शकू असा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो. धन्यवाद.